नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला माहीतच असेल, शुक्र हा भौतिक सुखाचा कारक आहे। ज्याचा शुक्र बलवान त्याला सुख, संपत्ती, ऐश्वर्य हे मिळणारच। त्यासाठी तुम्ही रोज घराबाहेर पडताना हा पदार्थ खाल्ला तर तुमचा देखील शुक्र बलवान होऊ शकतो। संसारी माणूस म्हटला की त्याला भौतिक सुखाची इच्छा ही असणारच। भौतिक सुख म्हणजे काय तर घर, बंगला, गाडी, पैसा, संपत्ती आणि उत्तम जोडीदार व संतती, थोडक्यामध्ये सगळंच। हे मिळवण्यासाठी कोणाला आयुष्य खर्च करावं लागतं तर कोणी जन्माला येताना चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतं। आपण पहिल्या गटात मोडत असू तर भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी कोणते उपाय प्रभावी ठरतात हे आज आपण पाहू। काही लोकांच्या कुंडलीत शुक्र उच्चीचा असतो। अशा लोकांना पैशाची उणीव भासत नाही। कला क्षेत्रामध्ये ते नाव कमावतात। त्यांचे वैवाहिक जीवन देखील चांगले असते। संतती सौख्य लाभते, प्रसिद्धी मिळते व ते लोकप्रिय देखील होतात। अशा लोकांच्या कुंडलीतील शुक्र त्यांच्यावरती कृपावंत असतो असे समजावे। या उलट ज्यांच्या आयुष्यात नुसता संघर्ष असतो, मग तो आर्थिक, मानसिक, शारीरिक सुखासाठी असेल तर ते लोक भौतिक सुख मिळावे म्हणून आसुसलेले असतात। आपले नशीब बदलणार नाही या विवंचनेत असतात। आपल्या प्रयत्नांना कधी यश मिळेल याची वाट पाहत असतात। अशा लोकांवरही शुक्र मेहरबान होऊ शकतो। ज्योतिषदृष्ट्या सांगायचे झाले तर शुक्र अनुकूल व्हावा म्हणून उपाय केला तर कुंडलीतील इतर ग्रहांना शुक्राचे पाठबळ मिळते। परिणामी संबंधित व्यक्तीच्या जीवनात प्रेम, पैसा, प्रसिद्धी याची उणीव राहत नाही। शुक्र बलवान व्हावा म्हणून काय करता येईल तो म्हणजे वेलचीचा उपाय। वेलची ज्याप्रमाणे गोड पदार्थाची चव, सुगंध आणि लज्जत वाढवते, त्याप्रमाणे रोज घराबाहेर पडताना एका वेलचीचे सेवन आपल्या आयुष्यातील गोडी वाढवू शकते। पैशानं पैसा आकर्षित करतो हे आपण कुठेतरी वाचले असेलच। वेलची विकत घेणे आणि रोज खाणे हे मुळातच श्रीमंतीचे लक्षण आहे। काही दिवस खिशाला ते परवडणार नाही, मात्र या उपायानेच पैसा आकर्षित होईल असे त्यामागील अर्थ असू शकेल। त्यामुळे छोटासा वाटणारा तरी प्रभावी असणारा हा तोडगा नक्कीच वापरून बघा। याचबरोबर नीटनेटके स्वच्छ राहा, अत्तर, परफ्यूम वापरा, घर स्वच्छ ठेवा। या गोष्टी लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळे तुमच्यावरती कृपावंत झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।